वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। बंदला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा दर्शवलेला आहे। बंदला डाव्या पक्षांचाही पाठिंबा असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आंदोलनाआधी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आलेल्या आहेत। अनेक पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त आहे। काही पदाधिकाऱ्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केल्याचा आरोप केला जातोय। मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळतोय। वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आम्ही पुकारलेल्या बंदला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। मी त्यांचा असणारा मनपूर्वक आभार मानतो। परंतु पोलिसांच्या मार्फत रात्रभर नोटिसा देणं, डिटेन करणं हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये सकाळी 7 वाजेपर्यंत माझ्याकडे जी काही बातमी होती त्याच्या प्रमाणात 3500 कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आलेला आहे। बंदोबस्त असा ठेवण्यात आलेला आहे की ज्याच्यातून एक भीतीचं वातावरण निर्माण होतंय। आम्ही हा बंद जो आहे तो लोकांच्या सतसत विवेक बुद्धीला अनुसरून आम्ही असणारा दिला होता की ज्या पद्धतीने इथे असणारा विद्यार्थ्यांवरती अत्याचार होतोय, लाठीचार्ज होतोय, पेपर फुटण्याच्यावरती कारवाई होत नाही आहे, हा जो नाकारतेपणा जो आहे त्या नाकारतेपणा पुन्हा लोकांसमोर आला पाहिजे आणि शासनाने ॲक्शन घेतली पाहिजे। त्यासाठी हा महाराष्ट्राचा बंद आम्ही कॉल दिलेला आहे। प्रतिसाद सामान्य जनता ही त्या ठिकाणी देते।